नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे. मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांचं कुठेही नाव नसल्याचा फायदा त्यांना होत असल्याचं पाहायला मिळतंय. शिवाय पार्थ यांची कुठेही स्वाक्षरी नाहीये. विकास खरगे समितीच्या अहवालातून ही स्पष्टता करण्यात आलेली आहे. त्यामुळे वारंवार अंजली दमानिया असो किंवा इतर काही नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी पार्थ पवार यांचं नाव का नाही हा प्रश्न विचारला होता आणि त्या संबंधित खरगे समितीच्या अहवालातून स्पष्टता करण्यात आलेली आहे. मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती आहे. त्यांना क्लीन चिट मिळाल्याची शक्यता आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांचं कुठेही नाव नाहीये. त्यासोबतच त्यांची कुठेही स्वाक्षरी नाहीये. त्यामुळे पार्थ पवार यांना याचा फायदा होत असल्याची माहिती मिळते. विकास खरगे समितीनं एक अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालात या संदर्भातली स्पष्टताही देण्यात आलेली आहे. तर पार्थ पवार यांचा या प्रकरणाशी थेट संबंध आहे. त्यांचं नाव FIR मध्ये का नाही असा प्रश्न वारंवार अंजली दमानिया यांनी उपस्थित केला होता. मात्र त्यानंतर खरगे समितीचा हा अहवाल समोर येतोय. पार्थ पवार यांचं कुठेही नाव नाहीये, स्वाक्षरी नाहीये. त्यामुळे पार्थ पवार या प्रकरणातून बचावताना दिसत आहे. विकास खरगे समितीच्या अहवालातून स्पष्टता झालेली आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरण समोर आलं होतं, ज्यात पार्थ पवार यांचं नाव घेतलं जात होतं. तर जमिनीचं नेमकं प्रकरण काय पाहूयात. मुळशी तालुक्यातील मौजे मुंढवा इथं 300 कोटींच्या जमिनीची खरेदी खत ही नोंदणी करण्यात आली. जमिनीची बाजारभावानं किंमत 1800 कोटी असल्याचा विरोधकांचा दावा आहे. महार वतनाची ही जमीन आहे. अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही. 25 मे 2025 रोजी जमिनीचा व्यवहार झाला. नाममात्र 500 रुपये मुद्रांक शुल्क भरलं गेलं. या व्यवहारात 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरणं अनिवार्य होतं. मात्र ते 48 तासात उद्योग संचालनालयाकडून माफ करण्यात आलं. ...1973 साली ही संबंधित जमीन सरकारनं बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 2038 पर्यंत भाडे करारानं दिली. 2006 साली शीतल तेजवानी यांनी इतर 272 पक्षकारांबरोबरीनं पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली. शीतल तेजवानी हिनेच अमेडिया कंपनी बरोबर खरेदी खताचा हा व्यवहार नोंदवला होता. आरोपींमध्ये शीतल किशनचंद तेजवानी, दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू यांची नावं आहेत.